काल पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो। जवळपास 4 ते 4.5 तास मी तिथं थांबलो आणि एवढ्या काळामध्ये मी जवळपास 50 ते 60 मुलींशी बोललो। आता मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला कॅमेरा किंवा बूम वगैरे घेऊन गेलो नव्हतो, कारण की मला या मुलींच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करायच्या नव्हत्या। तर जास्तीत जास्त मुलींशी बोलून मोदींचा मतदार म्हणून ज्या तरुण वर्गाकडे बघितलं जात होतं, तो तरुण वर्ग आता राहुल गांधींच्या मागे शिफ्ट झालाय का, किंवा विद्यार्थी आंदोलनाचं जे मायलेज आहे, पॉलिटिकल मायलेज आहे, ते पॉलिटिकल मायलेज हे राहुल गांधींना मिळतंय का, हे मला बघायचं होतं। आणि एकंदरीतच राहुल गांधीच्या या कार्यक्रमामध्ये काय नेमका माहोल आहे ते मला समजून घ्यायचं होतं। आणि ते समजून घेण्यासाठी मी जवळपास 4 ते 4.5 तास मेहनत केली। त्यामुळे या 4 ते 4.5 तासामध्ये या मुलींनी माझ्याशी नेमकी काय चर्चा केली, किंवा त्या 50 ते 60 मुली माझ्याशी जे बोलल्या, ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या मुद्द्यांवरून जेनजींचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्यांनी पॉलिटिकली नेमका काय स्टँड घेतलाय हे तुमच्या लक्षात येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर राहुल गांधींच्या मागे तरुणाई आता उभी राहते असं तुम्हाला वाटतं का, हे मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही तर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर काल राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यात पार पडला आणि या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी झालेली होती। आता हा कार्यक्रम महिला स्पेशल होता, तरीही हजारोंच्या संख्येनं पुरुष सुद्धा या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांची व्यवस्था मंडपाच्या एका दुसऱ्या बाजूला करण्यात आली होती। पण महिलांचा आणि पुरुषांचा या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला, तो प्रतिसाद अतिशय अभूतपूर्व होता। म्हणजे काही लोक असं पसरवण्याचा प्रयत्न करतायत की या कार्यक्रमाला पैसे देऊन मुलींना आणलं गेलं होतं, पण मला या 4.5 तासामध्ये कोणत्याही मुलीला पैसे देऊन आणलंय असं अजिबात जाणवलं नाही। कारण की मी आतापर्यंत अनेक सभा बघितल्यात, अनेक कार्यक्रम बघितलेत, आणि पैसे देऊन आणलेला क्राऊड आणि स्वतः स्वयंस्फूर्तीनं आलेला क्राऊड यामधला फरक अगदी कोणाशी न बोलता सुद्धा समजून येऊ शकतो। कारण की जो क्राऊड पैसे देऊन आणलेला असतो त्याला तिथं फक्त हाजरी लावायची असते, त्याला समोरचा वक्ता नेमकं काय बोलतो याच्याशी काहीही घेणं देणं नसतं, तो फक्त तिथं हाजरी लावतो आणि त्याला पैशाशी मतलब असतो। पण काल ज्या मुली राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या, त्या मुली राहुल गांधींच्या भाषणाला जो प्रतिसाद देत होत्या, त्या प्रतिसादावरून त्या स्वयंस्फूर्तीनं आणि स्वतःच्या मर्जीनं तिथं आल्यात हे स्पष्टपणे दिसत होतं। त्यामुळे भाजप ज्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टी दादांत खोट्या आहेत असं मला वाटतं। यासोबतच या कार्यक्रमामध्ये आलेल्या ज्या मुली होत्या त्यांच्याशी बोलताना मला सगळ्यात मोठा मुद्दा जाणवला, तो म्हणजे राहुल गांधी हे कल्ट म्हणून समोर येत आहेत। म्हणजे राहुल गांधींचं जे एनर्जेटिक वागणं आहे, डोळ्यात डोळे टाकून मोदींशी भिडणं आहे, किंवा तरुणांचे जसे कपडे असतात त्या प्रकारचे कपडे ते घालतात, किंवा त्यांची बॉडी, त्यांच्या मसल्स, किंवा त्यांचं जे एकंदरीत स्वतःला कॅरी करणं आपण म्हणतो, ते कॅरी करणं या तरुणांना भुरळ घालतंय असं मला स्पष्टपणे जाणवलं। म्हणजे त्या कार्यक्रमाला येणाऱ्या अनेक तरुणी राहुल गांधी आज कोणत्या कलरचा शर्ट घालणार याविषयी चर्चा करत होत्या, आणि याचाच अर्थ राहुल गांधींची क्रेज ही तरुणाईमध्ये निर्माण होते हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे एकेकाळी नरेंद्र मोदींची जशी क्रेज होती, म्हणजे मला आठवतंय की मी 2013-14च्या वेळी 11वी-12वी मध्ये होतो आणि मी सुद्धा मोदींचा खूप मोठा चाहता होतो किंवा खूप मोठा फॅन होतो। आणि मोदींना तरुणांनी अशी भुरळ घातली होती की प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोदी घालतात तसा जॅकेट घालून मुलं यायची, किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मोदींचा ड्रेस कोड मुलं फॉलो करताना आपल्याला दिसायची, आणि त्याबद्दल तरुणांमध्ये प्रचंड चर्चा व्हायची। आता तीच गोष्ट राहुल गांधी सोबत आपल्याला होताना दिसते आणि राहुल गांधींची क्रेज ही प्रचंड वाढताना दिसते। आता या छात्रों की गूंज कार्यक्रमाला आलेल्या तरुणींना मी नरेंद्र मोदींबद्दल सुद्धा काही प्रश्न विचारले, आणि त्यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदींची प्रतिमा ही जेनजींवर झालेल्या लाठीचार्जमुळं, किंवा त्यांना एवढे दिवस सरकारनं जो रिस्पॉन्स दिला नाही किंवा जंतर मंतरवर बसवून ठेवलं, या सगळ्या गोष्टीमुळं प्रचंडपणे डागाळलेली आहे हे माझ्या लक्षात आलं। म्हणजे आता लोक राहुल गांधींची तुलना नरेंद्र मोदींसोबत करतायत, आणि राहुल गांधी किती उजवे आहेत
हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे काही तरुणी तर असं म्हणाले की नरेंद्र मोदी हे स्वतःच्या मन की बात सांगतात, पण राहुल गांधी हे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आमच्या मन की बात समजून घेतात, आमचे प्रश्न जाणून घेतात आणि आम्हाला स्टेजवर आणून बोलतं करण्याचा प्रयत्न करतात. आणि यामुळे नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधी हे आम्हाला आपलेसे वाटतात, असं त्या मुली म्हणाल्या. याशिवाय नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींना आमच्या प्रश्नाची म्हणजे तरुणांच्या प्रश्नाची जास्त समज आहे, असं अनेक मुलींच्या बोलण्यातला क्रक्स मला जाणवला. आणि राहुल गांधींशी ते स्वतःला रिलेट करू शकतात, तसं नरेंद्र मोदींना ते आउटडेटेड समजतायत, असं या तरुणींच्या बोलण्यातून मला स्पष्टपणे जाणवलं. याशिवाय नरेंद्र मोदींबद्दल एक तरुणी मला अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगून गेली. ती म्हणाली की नरेंद्र मोदींनी किंवा सरकारनं जंतर मंतरवरच्या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही, विद्यार्थी एवढ्या दिवसापासून उपोषणाला बसले होते त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, किंवा आमच्यावर लाठीचार्ज केल्या, या गोष्टी आम्ही विसरून सुद्धा गेलो असतो. पण नरेंद्र मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनं हे आंदोलन झाल्यानंतर सुद्धा आमचे प्रश्न समजून घेण्यासाठी कोणतीही मेहनत केली नाही. म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला त्यांनी ऍड्रेस करणं अपेक्षित होतं, किंवा शिक्षण हे महाग झालं, ते महागडं शिक्षण हे कमी खर्चात कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं होतं. किंवा आम्ही कर्ज काढून शिकतोय, उसनवारी करून पैसे घेऊन जॉब करून आम्ही आमच्या कॉलेजच्या फीस भरतोय, आणि एवढ्या कष्टानं आम्ही शिकून सुद्धा आम्हाला जॉब मिळत नाही. त्या जॉब बद्दल मोदींनी काही पावलं उचलली असती तर आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो पण असतो. पण नरेंद्र मोदी किंवा त्यांचं सरकार किंवा त्यांच्या पक्षाची लोक तरुणांच्या या कोणत्याही मुद्द्यांना ऍड्रेस करताना आम्हाला दिसत नाही. उलट ते आम्हाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करतायत. किंवा त्यांच्या खासदार म्हणजे कंगना राणावत बद्दल ती मुलगी बोलत होती की त्यांच्या खासदार आम्हाला गटर जनरेशन म्हणतात, किंवा स्वतः पंतप्रधान लाल किल्ल्यावरच्या भाषणामधून आम्हाला दिमागी नक्सल ठरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि या सगळ्या गोष्टीमुळं नरेंद्र मोदींना आमचं फक्त दमन करायचंय, त्यांना आमची फक्त मतं पाहिजेत, त्यांना आमच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाहीये, आणि ते स्वतःचे अजेंडे रेटण्याचा प्रयत्न करतायत, असं या तरुणीचं म्हणणं होतं. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी किंवा अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मला अनेक मुलींनी सांगितल्या, किंवा अनेक मुलींनी या दिमागी नक्सल गटर छाप या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, किंवा ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि यावरून नरेंद्र मोदी असतील, कंगना राणावत असतील, किंवा भाजपचे इतर खासदार आमदार नेते असतील, या सगळ्यांबद्दल तरुणांच्या मनात एक प्रकारचा रोष आहे, आणि ही लोक आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही, असं या तरुणांना वाटतं. याशिवाय कालच्या कार्यक्रमामधल्या एका तरुणीची प्रतिक्रिया माझ्या डोक्यात बराच वेळ घोळत राहिली. ती असं म्हणाली की एवढं मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय, किंवा जेन अल्पा सुद्धा त्यांच्या शाळांमध्ये किती अव्यवस्था आहे, त्यांना पंखे नाहीयेत, शिक्षक नाहीयेत, प्यायला पाणी नाही, या सगळ्या मुद्द्यांसाठी ती छोटी छोटी शाळकरी मुलं सुद्धा रस्त्यावर उतरतायत. एवढं मोठं दिल्लीतलं आंदोलन आत्ताच झालं, झारखंड मधलं आंदोलन झालं, आणि यावरून शिक्षण व्यवस्थेमध्ये किती मोठे प्रॉब्लेम्स आहेत ही गोष्ट देशासमोर आली. आणि त्या गोष्टीवर सिरियसपणे चर्चा करण्यापेक्षा भाजपची लोक ही वंदे मातरम 6 कडव्याचं असलं पाहिजे की 2 कडव्याचं असलं पाहिजे याबद्दल चर्चा करतायत, किंवा तो नरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं आम्हाला भाजप सारखे कायम मंदिर मस्जिद करणारे, किंवा आम्हाला देशभक्त देशद्रोही या नरेटिव्ह मध्ये फसवण्याचा प्रयत्न करणारे, किंवा कोणाला तरी देशद्रोही म्हणणारे, कोणाला तरी दिमागी नक्सल म्हणणारे असे नेते नकोयत. तर आम्हाला आमच्या नोकरीबद्दल बोलणारे, आमच्या सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल बोलणारे, आमच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या चुका आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम बद्दल बोलणारे आणि त्या प्रॉब्लेम्सला ऍड्रेस करणारे नेते पाहिजेत. आणि त्यामुळं आम्हाला राहुल गांधी पाहिजेत, असं ही तरुणी सांगत होती. आणि या सगळ्या 50 ते 60 तरुणींशी बोलल्यानंतर या विद्यार्थी आंदोलनामुळं किंवा राहुल गांधींनी जो फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्या फ्रंट फूटवर येऊन खेळण्यामुळं तरुणांच्या मनामध्ये मोदी सरकारच्या बद्दल प्रचंड रोष निर्माण झालाय, आणि स्वतः नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला सुद्धा खूप मोठा डेंट गेलाय. आणि नरेंद्र मोदींची जी 2013-14 मध्ये क्रेज होती तशीच क्रेज राहुल गांधींच्या बाबतीत आता निर्माण होते, असं मला स्पष्टपणे कालच्या कार्यक्रमामधून जाणवलं.
आणि ते मी आज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता या तरुणींच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय राहुल गांधींची आता देशभरात क्रेज निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं का, हे जर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.